नमो बुद्धाय जय भीम। मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। मला सर्व ताईचं, दादाचं, मैत्रिणींचं, जेवढे यूट्यूबर असतील माले त्यांचं किंवा जे नाही आहेत यूट्यूबर माझे त्यांचंही मला नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग थोडासा खास आहे, खास यासाठी कारण 14 एप्रिल जवळ येणार आहे। म्हणजे आली 14 एप्रिल जवळ आली आणि 14 एप्रिल आली म्हणजे आमच्यासाठी सगळ्यात मोठा सण दिवाळी। जशी दिवाळी प्रत्येकासाठी मोठा सण असते तसं 14 एप्रिल आमच्यासाठी सगळ्यात मोठा सण असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। त्या दिवशी म्हणजे त्याच्या 8 दिवस आधीच अशा तयाऱ्या चालू होतात, म्हणजे घराची साफसफाई करणं, घराची पूर्ण क्लिनिंग करणं, गोधळा वगैरे धुवून काढणं, अजून काही कामं असतील ते सगळे 14 एप्रिलच्या आधी होतात। म्हणजे कसं दिवाळी असली म्हणजे की सगळे घराची क्लिनिंग करतात, साफसफाई करतात, अशा प्रकारचे जे क्लिनिंग करत असतात दिवाळी दसऱ्याला तशीच क्लिनिंग आमच्या इकडे असते, पण ते 14 एप्रिलला असते। दिवाळीला एवढी काही खास कोणी इंटरेस्ट घेत नाही, म्हणजे आमच्या कास्टमध्ये तर असं कोणी इंटरेस्ट घेत नाही। दिवाळी असली म्हणजे करतात साफसफाई, ठीक आहे, घर क्लीन राहिलं पाहिजे म्हणून साफसफाई करायला पाहिजे। सण कोणताही असो, दिवाळी असो, दसरा असो, गुढीपाडवा असो की 14 एप्रिल असो, कोणताही सण असो, पण क्लिनिंग करणं हे महत्त्वाचं असते। सण आहे म्हणून सणानिमित्तच आपण क्लिनिंग करायची, बाकी मग राहू दे पडू दे मरू दे काय करायला लागते असं करायचं नाही। आता 14 एप्रिलला आहे म्हटल्यावर कसं डीप क्लिनिंग चालू होते, आमच्या इकडे तर होते। तर माझ्या घरी तर मी खास तर दसरा असला, 14 एप्रिल असली, अजून बुद्ध पौर्णिमा असली, हे असे जे मुख्य सण आहेत आमचे, हे मुख्य सण असले म्हणजे मी डीप क्लिनिंग करत असतो। म्हणजे आमची स्वयंपाकखोली जे आहे ते मातीची आहे, जसं तुम्ही पाहिलं इटा मातीची बांधलेलं आहे आणि ते क्लिनिंग करणं, ते क्लीन करणं भाग्य आहे, भागच आहे ते, भाग्य आहे ते क्लीन करणं। कारण स्वयंपाकखोलीतच चूल आहे, जसं की मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं, स्वयंपाकखोलीत चूल आहे आणि त्या चुलीच्या धुपट तो पूर्ण स्वयंपाकखोलीत पसरते। भिता काळ्या होतात सगळ्या, तुम्हाला टीन दिसत असतील, पत्रे जे वरच्यात ते काळेच आहेत, भिता तेवढ्या थोड्याफार पांढऱ्या दिसत असतील, पण तुम्हाला टीन दिसत असतील व्हिडिओ, ते सगळे काळे झाले म्हणून तर ते धुपटानच झाले। आणि दर महिन्याला म्हणा, 2 महिन्यानं म्हणा, 3 महिन्यानं म्हणा, ते स्वयंपाकखोली जर ते पूर्ण सारून घेतली, पांढऱ्या मातीनं चांगली सारून घेतली तर ती दिसायलाही चांगली वाटते, स्वयंपाकखोली क्लीन वाटते, चांगलं गमते, म्हणजे चांगलं व्यवस्थित वाटते, दुसरं काही नाही। त्याच्यासाठी म्हणून ते नेहमी क्लिनिंग करणं महत्त्वाची गोष्ट असते। तर आता या ठिकाणी मला क्लिनिंग करायची होती म्हणून पहिले तर सगळा पसारा वगैरे सगळं आवरून घेतलं होतं, कारण स्वयंपाक करणं तेही महत्त्वाचं असते। कारण कोणतंही काम करायचं म्हटलं, एक्स्ट्राचं काम करायचं म्हणलं की पहिले घरातलं जे कामं असतात, डेली रुटीनवाले आपले जे कामं असतात ते करून घ्यावं लागतात आणि नंतर मग मला रिकाम्या टायमात म्हणजे दुपारचा जो मध्ये 2 ते 3 तासाचा टाईम भेटते ना, त्या टायमात मला हे कामं करायचे असतात। आता इथं आशुले मला झोपू घातलं होतं आणि मला हे कामं चालू झाले होते, म्हणजे सगळा पसारा काढून चालू होता। म्हणजे सगळा पसारा एक वेळा काढला, तो बाहेर नेला की तो म्हणजे ते खोली क्लीन करायला बरी पडते। नाहीतर मग सारवणाचे जे सारवण घालतो आपण, ते इकडे उडू दे तिकडे उडू दे, सगळं माती होऊन जाते। यासाठी म्हणून हे सगळं भांडे जेवढे आहेत हे सगळे पहिले बाहेर नेऊन ठेवले। आणि आता हे जे दिसते तुम्हाला, आता या बकेटीत, एका बकेटीत माती घेतली, पांढरी माती, जे आमच्या घराशेजारी घर बांधणं चालू होतं जाऊचं, तर त्यांनी जे म्हणजे कॉलमचे गड्डे जे टाकले होते केले होते, तर तीच माती मी जमा करून ठेवली होती। कारण मग नंतरनी माती कुठे भेटणार नाही, जरी शहर ठिकाण नाही, गाव ठिकाण आहे, पण तरी मातीची थोडी टंचाईच आहे, कारण सगळ्याकडे घर बांधणं चालू आहेत म्हणून असे शिंपलं काही भेटले होते त्या मातीत। ठीक आहे, असो, तर अशी माती भिजून घेतली होती पूर्ण प्रकार, म्हणजे पूर्ण एकजीव माती करून घ्यायची, पाण्यात पूर्ण विरघळून घ्यायची ते माती आणि त्याच्यात पाणी टाकून एक कपडा जो खराब असतो, सुतीच घ्यायचा, असा टेरिकाट असला तर त्यांना सारवणं व्यवस्थित होत नाही, म्हणून असं सुती घेतला एक कपडा आणि त्यानं मग ते सारवणं स्वयंपाकखोली चालू केली। आता बऱ्यापैकी अर्धा व्हिडिओ मी शूट केला, अर्धा व्हिडिओ शूट नाही केला, कारण सांगतो की मला फोनची MB जास्त नाही आहे, स्टोरेज जास्त बसत नाही। पहिले जे मी व्हिडिओ काढतो ते व्हिडिओ डिलीट केल्याशिवाय मला दुसरा कोणताच व्हिडिओ शूट करता येत नाही, एडिट करता येत नाही। कारण जर पहिलेचे व्हिडिओ असले काही आणि दुसरा व्हिडिओ जर शूट करायचं म्हणलं तर मग तो 1-2 मिनटाचा शूट होते आणि नंतर
बंद होऊन जाते. तर तसंच झालं होतं माझ्यासोबत. आता जे मागचे व्हिडिओ होते काही जे मी व्हिडिओ अपलोड करीन म्हणून ठेवले होते, पण करण्यात आले नाहीत ते व्हिडिओ अपलोड. मग ते व्हिडिओ फोनमध्ये असल्या कारणानं काही व्हिडिओ मला शूट झाले नाही आणि मला वाटलं की शूटिंग चालू आहे, असंच वाटलं मला शूटिंग चालू आहे, व्हिडिओ शूट होऊ राहिले. पण नंतरने जेव्हा फोन उचलून पाहिला तर तेव्हा समजलं की शूटिंग बंद झाली. म्हणून ते अर्ध सारवण्यात आलं, म्हणजे अर्ध शूट झालं सारवताना, अर्ध नाही झालं. तर त्यासाठी मी खरंच मनापासून माफी मागतो. थोडा फोनचा प्रॉब्लेम आहे तो, कारण फोनमध्ये जास्त स्टोरेज बसत नाही म्हणून. तर जो व्हिडिओ मी शूट करू राहिली, म्हणजे जो व्हिडिओ शूट झाला तोच मी तुमच्यासोबत शेअर करू राहिली आता. तर एक साईड माझी भीत सारवून झाली होती आणि दुसऱ्या साईड माझी भीत सारवणं चालू होतं. आता हे पांढऱ्या मातीचं सारवण जेव्हा घालतो ना, एकदम वास एवढा चांगला सुटते. खरंच लय मस्त वास येते. काही बाया ते माती खातात, जे सारवताना आपण जे भीतीले पोपडे येतात, म्हणजे पाणी टाकल्यावर भीतीवर जे मातीशी उलून येते ना, ते माती लय जणाला खायला आवडते. आता शक्यतो मी तर कधी माती खातच नाही, मी कधीच खात नाही माती, आजपर्यंत मी कधी माती खाल्ली नाही. आणि तसंच माझ्या पोरानंही कधी म्हणजे आजपर्यंत माती खाल्ली नाही. आज 2 म्हणजे पावणे 2 वर्षाचा आहे तो, 2 वर्षाचा बाकी अजून व्हायचा, पावणे 2 वर्षाचा आहे, पण त्यांना कधी माती खाल्ली नाही. म्हणजे त्याच्यासोबत जे आहेत ना लहान लेकरं, ते माती खातात, डस्ट खातात, माती खातात. काही चुलीत राख असली, कोळसा असला, ते धरलं की तोंडात घालतात, खातात. पण मी कधी खाल्ले नाही. म्हणजे आशू माझ्या पोटात असताना, मी प्रेग्नेंट असतानाही मी कधीही माती खाल्ली नाही. आणि म्हणजे मनच गेलं नाही कधी माती खायसाठी. आणि तसंच आशूही 2 वर्षाचा होत आला, पण त्यानंही आजपर्यंत माती तोंडात टाकली नाही, तो खात नाही माती. मग तो कधीतरी त्याला खेळायचं म्हणला ना, मी बिंदास मातीत त्याला सोडतो की खेळ बाबा मातीत, तुला खेळायचं आहे तर. कारण तो माती खात नाही हे मला माहीत आहे, म्हणून मी त्याला मातीत सोडतो कधीतरी खेळायसाठी म्हणून. तर इथं सारवण मला चालू होतं आणि सारवता म्हणजे तुमच्यासोबत बोलता मला सारवणही अर्ध होत आलं, अर्ध बाकी होतं. आता इथं मधात मला थोडं व्हिडिओ बंद करून म्हणजे इथून जाणं पडलं, कारण आशू उठला की आवाज देते, मम्मी करते. मग ऊन बाहेर होतं, भयंकर ऊन चालू होतं, म्हणजे होतं बाहेर ऊन भयंकर, म्हणजे 12च्या समोरचा टाईम आहे, 1-1:30चा टाईम आहे. तर तुम्हाला आता हे बाहेरची भीत घेतली मी सारवायला, म्हणजे अंदरचं पूर्ण सारून घेतलं आणि बाहेरची एक त्या स्वयंपाकखोलीच्या 2 भीत आहेत. एक साईडचं सारवलं आणि दुसऱ्या साईडचं म्हणजे जिथं गाय बांधतात ते साईड. तर इथं हे भीत म्हणजे नेहमीच सारवत असतो. हे भीत तर मी महिन्यातून सारवतो, कारण इथं जे चूल पेटवणं चालू आहे, तुम्हाला दिसत असेल थोडंफार इथं चुलीच्या धूर असल्याच्यानं ते काळं झालं. तर मग हे भीत मी नेहमीच सारत असतो, महिन्यातून म्हणा, 15 दिवसातून म्हणा, एवढी एक भीत मी नेहमीच सारवून घेत असतो. पण आता शक्यतोवर काय झालं, आशूची आजी म्हणजे मला सासूबाई ते सकाळी उठून सडा टाकतात आणि तेवढ्यापुरतं चूल जे आहे ना, ते तेवढ्यापुरतं सारून घेतात. तर मग आता ते सारवतात म्हटल्यावर मग ते सारवल्यानंतर मी स्वतः अजून सारवून टाकू, ते भीत सारू, तर मग ते कसं सासूला खराब वाटल्यासारखं होते, किंवा मी सारवत असते ना, मला सांगायचं असतं, मी उभे भीत सारून घेतली असती, असं होते. म्हणून मी त्याला सांगते नाही. आणि कसं मग ते जेवढं काम होते त्याचे ऐकून ते तेवढंच करतात. मी जास्त त्याला म्हणत नाही, किंवा मी फोर्स करत नाही, मी कधीच फोर्स करत नाही की त्यांना हे काम केलं पाहिजे की ते काम केलं पाहिजे. त्यांना सासूनं जे काम केलं ते मी मान्य करतो, ठीक आहे बाबा तुमच्या ऐकून होत नाही, पण तुम्ही मला मदत करता, आशू लहान आहे म्हणून मला थोडीफार तुम्ही मदत करता, तेवढंच माझ्यासाठी बस झालं. तर इथं स्वयंपाकखोली सगळी सारून झाली होती आणि बाहेरचंही सगळं दोन्ही भीता सारून घेतल्या होत्या. आता खाली जे आहे स्वयंपाकखोलीत स्वयंपाकखोलीच्या तळाशी फरशी नाही आहे, पण ते खळंगा म्हणतात ना, म्हणजे घर बांधायच्या वेळेस जे एक्स्ट्राची रेती उरते, तर ते रेती सिमेंट एकत्र करून याच्यात एवढं कोबा टाकून घेतला आपल्या किचन रूममध्ये. स्वयंपाकखोली तेवढ्या पुरता कोबा टाकून घेतला होता, म्हणजे सारवायचं काम नाही, फक्त पुसूनच घ्यावं लागते एवढं. तर मग आता इथं सारवलं होतं, तर मग सारवणाचे काही शितोडे, डाग, माती असे ते खाली पडतेच. ते पडल्या कारणाने माहिती आहे का ते खराब झालं होतं, पूर्ण माती गीती फिरली होती, माती पडली नाही. आलेस पडलेस, तर मग म्हटलं आता तेवढं होता, म्हणजे
थोडं गॅसचा एक पाय तुटला, तो पहिलेच तुटला होता गॅसचा एक पाय. दुसरा पण पैसे ओके म्हणजे एक वस्तू घ्यायला करू, पण तर तोच आम्ही चालू. आता इथं गॅस पुसून घेतला होता आणि ते रूमही पूर्ण पुसून घेतली होती आणि फायनल लुक तुम्ही पाहून घ्या. अशा प्रकारचं सारवल्यावर असं फायनल लुक मला स्वयंपाकखोलीचं झालं. आता इथं भांडे लावायचे मला बाकी आहेत, कारण भांडे धुवायचे होते आणि नंतर लावायचे होते. तर तो व्हिडिओ मी वेगळा शेअर करीन तुमच्यासोबत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर कसा वाटला व्हिडिओ हेही कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.